संविधान समता फाउंडेशन मुंबई आयोजित प्रथम वर्धापन दिन सोहळा 2026 दिग्गज आंबेडकरी विचारवंत विद्रोही कवी साहित्यिक शाहीर संभाजी भगत, विद्रोही कवी नितीन चंदन शिवे, संदेश गालिफे, भारत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान समता फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला। तसंच सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संविधानिक मूल्यांचा प्रसार, सामाजिक ऐक्य, सर्वधर्म समभाव आणि समाजहिताची कार्यसंस्कृती यावर मार्गदर्शन केलं। संस्था दीर्घकाळ टिकण्यासाठी सातत्यपूर्ण सामाजिक कार्य, पारदर्शकता, युवकांचा सहभाग आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कार्य करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच संस्था कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित न राहता सर्व धर्म आणि सर्व समाज घटकांसाठी कार्यरत राहावी असा मोलाचा संदेश सुद्धा दिला। उपस्थित मान्यवरांनी संविधान समता फाउंडेशनच्या कार्याचे आणि सर्व संस्था चालकांच्या सामाजिक योगदानाचे विशेष कौतुक केले। या कार्यक्रमाला अध्यक्ष शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी आशिष जाधव, समीर थोरात, संजय जाधव, प्रफुल्ल जाधव, राहुल निर्भवने, सुमित सोरटे, संदीप धिवरे, गोविंदा बिरहाडे, रोहित निकम, सागर शिरसाट, कमलेश हिवरे, जितेश उबाळे, सागर दाभाडे, तुषार पवार तसंच सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। संविधान समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा वर्धापन दिन सोहळा उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडलाय। हाय फ्रेंड्स, तीन आंखों ने उस हैवान को देखा है, तीन आंखों ने उस हैवान को देखा है, आतंक मचाते उस शैतान को देखा है, बिखराते फेंकते इन दरिंदों को रोशन, जलाते हुए मेरे भारत के संविधान को देखा है, जलाते हुए मेरे भारत के संविधान को देखा है। बाबा, तुम्ही निर्माण केलेली लोकशाही आता मला वाचवा म्हणते, कारण ज्या पद्धतीने भारतामध्ये ज्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत आता त्या खूप धोकादायक आहेत। बाबा, तू निर्माण केलेली लोकशाही आता मला वाचवा म्हणते। मी मिळवून दिलेले हक्क अधिकार कमी होत चालले, मी मिळवून दिलेले हक्क अधिकार आता हळूहळू कमी होत चालले, जरा भूतकाळात जाऊन पहा म्हणते। बाबा, तुम्ही निर्माण केलेली लोकशाही आता मला वाचवा म्हणते। जर करायचंच असेल तुम्हाला युवा पिढीचं आयुष्य उज्ज्वल, जर करायचंच असेल तुम्हाला युवा पिढीचं आयुष्य उज्ज्वल, तर संघटित होऊन हे हक्क अधिकार वाचवा म्हणते। बाबा, तुम्ही निर्माण केलेली लोकशाही आता मला वाचवा म्हणते। संविधान समता फाउंडेशन तळागाळापर्यंत पोहोचणार आहे, फक्त नावाने पोहोचणार नाहीये, तर आपली जी ध्येय उद्दिष्ट आहे त्याच्या अनुषंगाने आपण प्रत्येक सामान्य माणसापर्यंत भारतीय संविधान काय आहे, त्याची मूल्य काय आहे ते जोपासण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि त्यासाठी संविधान मला काय देते आणि मी संविधानाला काय दिलं पाहिजे ह्यासाठी आपण कार्यरत असणार आहोत। आपण वेगवेगळी शिबिरं राबवू, जी शिबिरं विद्यार्थ्यांसाठी असतील, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असतील, त्यातून मिळणारा जे ज्ञान असेल ते समाजासाठी उपयोगाला येईल, कारण फक्त शिक्षणाने तुम्ही समृद्ध होऊ शकता आणि स्वतःचं पोट भरू शकता इतकी जाणीव परिस्थितीत आपल्याला करायचं काय। तर मी बघत आहे मला पुढचं दिसतं, मला पुढचं माहिती, कारण ज्यावेळेस हे संविधानाचं काम आहे ना, हे एक जुनी फक्त आठवण सांगतो की बाबरी मस्जिद पाडली, ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली त्याच्यानंतर मुंबईमध्ये दंगल झाली। तुम्ही सगळे लहान असाल, सगळे ही मंडळी सगळी लहानच होती आणि त्याच्यानंतर नामदेव दादा, राजा भाऊ, ही सगळी जी मंडळी आहे त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये या दंगलीच्या नंतर एक सभा ठेवली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी म्हणजे अर्थात कोणताही आंबेडकरवादी, जसं नितीन म्हणाला की बाबा आपला भारत एक ठेवायचा आहे, शांतता वगैरे नांदली पाहिजे, हे सगळं म्हणाले। आणि मला त्यावेळेस एक काय माहित नाही मला, पण मला काही गोष्टी पुढे काय होणार आहे याची थोडीशी चुलूक मला दिसते। मी काय बाबा वगैरे नाही, नुसता बघत आहे, ते पण बाबासाहेबांच्या तालमीतला बघत आहे। माझा बाप एवढा शहाणा होता की पुढे काय होणार आहे हे त्याने आधी लिहून ठेवलं, त्याचा मी अंश आहे। संविधान समता फाउंडेशन
आज 1 वर्षाचं होत आहे. याचा अर्थ पुढच्या वर्षी ते 2 वर्षाचं. एक इयत्ता याची वाढत जाईल. अनेक कार्यकर्ते जोडले जातील, काही तोडले जातील, काही मोडले जातील, काय फाटले जातील, काही फुटले जातील. बऱ्याच संघटना आम्ही अशाही पाहिल्या की फक्त संस्थापकच आता त्याचा तिथं राहिलेला म्हणजे एवढं सगळं बोलत फिरून खूप अनुभव घेणार. आमचं चुकतंय बऱ्याच ठिकाणी. या नव्या पिढीला या चुका सांगणं गरजेचं आहे. नव्या पिढीची नवी चळवळ ही वेगळी असावी असं माझं मत आहे. ती संवादाची असली पाहिजे आणि खरोखरच ती समतेची असली पाहिजे. आज जय भीम सगळ्या जाती धर्मात सगळ्या जगात सगळीजण जय भीम बोलायला लागल्यावर आमच्यातल्या काही जणांना लय वाईट वाटायला त्यांचं असं म्हणणं आहे की ही फक्त आम्हीच म्हणायला पाहिजे आणि याच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. बरोबर. आता त्यांचं जगणंच अवघड झाले. हा हट्ट का? मी खूप तळागाळापर्यंत फिरलेलो आहे महाराष्ट्रात. सोशल मीडियावर मी आता आलोय. समता संविधान समता फाउंडेशन हा वर्धापन दिन आहे. फार बरं वाटतं. खरं तर मला या गोष्टीचा जास्त आनंद होतोय की कुठलीही संघटना आपण स्थापन केली, कुठलीही एक संस्था असेल, मंडळ असेल, काही असेल, तर ठराविक एका वयोगटातली लोक एकत्रित येतात आणि मग ती ठराविक एका वयोगटातली लोक एकत्रित आली का मग ती त्यांच्या विचारांना अपेक्षित असलेली एखादी संस्था संघटना स्थापन करतात आणि ते राहतात. मला इथं आल्यानंतर असं काही दिसलं नाही, याचा फार आनंद आहे. वेगवेगळ्या टप्प्यातली लोक याच्यामध्ये आहेत आणि छान. त्याहीपेक्षा दुसरं असं महत्वाचं की विशिष्ट एका विभागातले असतील, विशिष्ट एका साच्यातले असतील किंवा विशिष्ट एका शहरातले असतील, अशी लोक एकत्र येतात आणि ते काहीतरी करतात. इथं मात्र आल्यानंतर कळलं की वेगवेगळ्या टप्प्यातून तुम्ही सगळेजण एकत्रित आलेला याचा जास्त आनंद झाला. मला अध्यक्षांनी या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं की जो काही गेल्या वर्षापूर्ण कामाचा आढावा आहे, तुम्ही फार सुंदर पद्धतीनं काम उभं केलंय. 1 वर्षामध्ये म्हणजे 1 वर्षाचा आढावा घेताना तुम्ही मागं बघितल्यानंतर माझ्यासारख्याला जेव्हा सांगितलं गेलं की तुम्ही अनाथ आश्रमामध्ये असेल किंवा विविध ठिकाणी असेल, ज्या पद्धतीनं तुम्ही काम केलंय, निश्चितपणे हा अभिमानाचा आणि गर्वाचा भाग आहे की आमच्यामध्ये ती ऊर्जा आहे आणि आम्ही ती एका समाजाला दिशा देण्यासाठी खर्ची करतोय. खर तर मी नेहमी असं म्हणतो की कुठलंही संघटन असेल, कुठलीही चळवळ असेल ना, तर ती एका इंजिनासारखी आहे. ती ताकद मला नाही वाटत इतर कुठल्या ग्रंथामध्ये असेल. आणि मग संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून जे प्रथम वर्ष 1 वर्षभरात जे काही कार्य केलेले आहे त्याचा ओळख माझ्यासोबत परवा सर्व टीमने येऊन केलेला असल्यामुळे त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे माझं योगदान जे आहे ते निश्चितच देईल. कारण आजच्या घडीला मी इथं बघितल्यानंतर सर्व ही तरुण तळपदार जी मंडळी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने रोजगाराची, नोकरीची, या सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय संविधानाचा जो लढा आहे हा लढा त्यांनी निश्चितचपणे त्यांच्या संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे न्यावा. परंतु मला असं वाटतं या ठिकाणी आजच्या पिढीला नोकऱ्यांची गरज आहे, पण नोकऱ्या शासनामध्ये आता उपलब्ध आहेत का आपल्याला लक्षात येते. तर त्या फार प्रमाणात कमी झाल्या. म्हणून इथल्या ज्या असलेल्या तरुणांना आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना राज्य स्तरावरील विविध विभागाच्या
उदाहरणार्थ सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, महसूल विभाग असेल, कौशल्य विकास विभाग असेल, अशा विविध विभागाच्या ज्या काही राज्य शासनाच्या योजना आहेत आणि महाराष्ट्रातल्या आणि केंद्रशासित ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनांचा लाभ त्या संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ठाणे महानगरपालिका सभागृहामध्ये आहोत. संविधान समता फाउंडेशन मुंबई यांचा आज पहिला वर्धापन दिवस साजरा झाला आणि पहिला वर्धापन दिवस साजरा होत असताना एक त्यांचा पहिला टप्पा म्हणजे की त्यांनी आपले जे काही त्यांच्यासोबत जोडलेले काही नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आज त्यांनी स्पष्ट सांगितलेले की आमची जी पुढची वाटचाल आहे ती नेमकी कशा पद्धतीची असणार आहे आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान दिलेला आहे त्याच्यामध्ये एकता, मैत्री, समता कशा पद्धतीचा आम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून तो एकता ठेवण्याचं काम करू, लोकांना शिक्षित करण्याचं काम करू, लोकांना जागृत करण्याचं काम करू यांनी आज एक वचन दिलेलं आहे आणि यांचा जो पुढचा प्रवास आहे तो नेमका कशा पद्धतीचा असणार आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जागृत महाराष्ट्रामध्ये तुझं स्वागत आहे. काय सांगशील कशा पद्धतीची सुरुवात या संस्थेची झाली होती आणि संस्था स्थापन करणं आणि ती एक दिवस कार्यक्रम करणं पण त्याच्यानंतर ते टिकून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. आज या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी सुद्धा हाच संदेश दिला की आम्ही अनेक संस्थेमध्ये जातो, कार्यक्रम करतो, उद्घाटन होतं पण त्यानंतर त्या संस्था टिकत नाहीत, तो एकोपा पूर्ण टीममध्ये दिसत नाही. तर कशा पद्धतीचं तुमचं नियोजन ह्या पुढच्या काळामध्ये असणार आहे? नक्कीच सर, आपण हा आमचा संविधान समता फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन होता. याही आधी आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत होतो. म्हणजे आमच्या मॅडम असेल, सबीर भाऊ असेल, माझे सगळे सहकारी असतील, तर हे पूर्ण याआधीसुद्धा सामाजिक क्षेत्रात नव्याने जोमाने कार्यरत होते. आणि विशेष म्हणजे ही सगळी तरुण पिढी आहे. तर या माध्यमातून संविधान समता फाउंडेशन याची ध्येय आणि धोरणं खूप वेगळी आहेत. प्रथमतः संविधान आपण मागच्या वर्षी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आपण संविधान समजून घेऊया आणि स्वतः शिकूया असा आपण एक उपक्रम घेतला होता. तर या माध्यमातून संविधान हा आमचा पहिला उद्देश आहे. संविधान, जनजागृती आणि अभियान. यानंतर शैक्षणिक कार्यात आम्ही मोठ्या प्रमाणे आमचं ह्या कामाची आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर आर्थिक ह्या विषयावरती आम्ही येत्या मगाशी माझ्या मनोगतमध्ये सुद्धा त्याचं स्पष्टीकरण दिलं की आपण आर्थिक क्षेत्रात पतपेढी संस्था असतील किंवा अजून काही या माध्यमातून आपण बँकिंग क्षेत्रात काही कार्य करू शकतो. तर ह्या माध्यमातून आपण नवीन तरुणांना नोकरीविषयकसुद्धा आपण ह्या गोष्टी जे काय आहेत ह्याही गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात ह्या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. दुसरा जो प्रश्न आहे की संस्था आणि संघटना खूप आहेत. मला वाटतं कागदोपत्रीसुद्धा आहेत किंवा धर्मदायाला आपण बघितलं तर बऱ्याचशा संस्था नुसत्या नोंदणीकृत असूनसुद्धा त्या फक्त कामापुरती किंवा कागदावरती राहिलेल्या आहेत. पण आमचा मानस असा आहे की पुढील 5 वर्षात जसं आम्ही म्हणालो पुढील 5 वर्षात आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे संस्था आणि हे संघटन नवीन विचाराने, नवीन प्रेरणेने, नवीन धोरणेने आणि नवीन संकल्पनेने आपण पुढे घेऊन जाण्याचा आमचा हा मानस असेल. नुसता मानस नसून तर आम्ही प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला आणि सगळ्या क्षेत्रामध्ये मुंबईत असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, गावखेडा असेल, तर सगळ्या क्षेत्रात आम्ही मोठ्या प्रमाणात संविधानाचं कार्य आम्ही काम करणार आहोत. आतापर्यंत किती सदस्य आपल्या या संस्थेसोबत कार्यरत आहेत आणि कशा पद्धतीचं कार्य सुरू आहे? सध्या कोणकोणत्या कामावरती तुम्ही फोकस केलात? या गेल्या ह्या 6-7 महिन्यामध्ये कोणकोणते उपक्रम आपल्या माध्यमातून राबवलात? ओके, आता सध्या आपल्याकडे जवळजवळ 750पेक्षा अधिक जे संघटक आहेत ते ॲक्टिव्ह आहेत. आणि असं नाही की फक्त संघटक मुंबईपुरते आहेत. आपण मुरबाड असेल, शहापूर असेल, वाडा असेल, जे आदिवासी आणि दुर्गम भाग आहे इथलेही संघटक आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्याशिवाय तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात की आपण सध्या काय करतोय, जे आपली रूपरेषा काय आहे त्यापेक्षा काय करतोय हे महत्त्वाचं आहे. आपण ही फाउंडेशनची सुरुवात केल्यानंतर मागच्या वर्षभरामध्ये जवळजवळ 9 ते 10 उपक्रम राबवले. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम जो आहे आपला तो आहे आर्थिक सक्षमीकरणासाठी. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते शैक्षणिक उपक्रम. म्हणजे जर आपण मुरबाडपेक्षा पुढच्या भागात गेलात तर तिकडे आदिवासी गावपाडे आहेत, आदिवासी लोक आहेत, शाळा आहेत ज्यांच्या शिक्षणासाठी मुलं वंचित आहेत. इव्हन सरकारचं आताचं जर धोरण बघितलं आपण तर शाळा बंद करतायत कारण मुलं जात नाहीत. आणि ही भारतीय नागरिक म्हणून माझी प्राथमिक जबाबदारी असायला पाहिजे किंवा संविधान फाउंडेशनचा हा प्राथमिक ध्येय असायला पाहिजे की आपण अशा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, अशा मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे ज्यांना शिक्षणाची खरंच गरज आहे. ही
मुलं शाळेत जातील, त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा जो काही खर्च असणार आहे, ज्या बेसिक गरजा असणार आहेत, आपण पूर्ण शाळेला तर दत्तक नाही घेऊ शकत आहोत, पण त्यांच्यासाठी ज्या काही निदान शाळेतील 20-25 मुलं, 50 मुलं ज्यांना काही दत्तक घेता येईल, ज्यांच्या शैक्षणिक गरजा आपण पुरवू शकतो, अशा शैक्षणिक गरजांसाठी आपण कार्यरत आहोत. मागच्या वर्षभरामध्ये आपण जवळजवळ 6 ते 7 उपक्रम जे आहेत या शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केलेले आहेत. आणि आपल्या फाउंडेशनची प्राथमिक जी जबाबदारी असणार आहे ती हीच असणार आहे की संविधान तर वाचवत आहोत आपण, जे जसं आमच्या बंधूंनी सांगितलं की संविधान आपण शिकता शिकता शिकवत आहोत, कारण आपणही संविधानाचे तितके साक्षर आहोत का ह्या घडीला तर कदाचित नाही आहोत, पण आपल्याला संविधान जे आहे ते शिकून पुढे जायचं आहे आणि मग समाजापर्यंत ते पोचवायचं आहे. यासाठी शिक्षणाचा म्हणजे आपण संविधानाचा जर पूर्ण विचार केला तर मुख्य गाभा हे शिक्षण आहे. शिक्षणाने तुम्ही साक्षर होता आणि इतरांनाही साक्षर करू शकता. याच अनुषंगानं आपली प्राथमिकता जी असणार आहे ती शिक्षणाला असणार आहे. त्यानंतर जसं आर्थिक सक्षमीकरणाचा विचार जो आपण मांडला, साहेबांनी सांगितलं, कारण जर माझा समाज किंवा माझा संघटक, माझा कार्यकर्ता जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो कार्य करू शकतो. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की उपाशीपोटी समाज चालवणं किंवा कार्य करणं अवघड आहे. या अनुषंगानं आपली जी दुसरी प्राथमिकता असणार आहे ती आर्थिक सक्षमीकरणावर असणार आहे. काय सांगाल, कशा पद्धतीचं हे जी तरुण पिढी काम करतायत आणि त्याला पाठबळ देण्याचं काम तुम्ही करताय, कशा पद्धतीचं तुम्ही या संस्थेसोबत जोडले गेले आणि काय वाटतं की ही जी तरुण पिढी आहे हे आपलं तुमचं ध्येय असेल, त्यांचं धोरण असेल, हे पुढे घेऊन जातील? ओके. एक तर मी ह्या संस्थेशी अशी जोडली गेली की माझे मिस्टर आधी एका यांच्याबरोबर जोडले होते आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करते NGO सेक्टरमध्ये, आणि मग मला ह्यांचा उपक्रम आवडला, मी ह्यांच्याबरोबर जोडले गेले. आणि ह्या संघटनेचं आपण जो मूळ गाभा किंवा जे म्हणतो की स्ट्रेंथ ही आहे की आपल्याबरोबर युवा मंडळी जोडलेली आहेत, तरुण मंडळी जोडलेली आहेत. आणि आता जे काही आपण म्हणतो जेनझी किंवा ही तरुण मंडळी आहे ती लोकं आपल्याबरोबर जोडणं ही आपली स्ट्रेंथ आहे, कारण इकडे वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या टेक्निकचे आणि वेगवेगळे स्किल असलेली लोकं आपल्याबरोबर जोडलेली आहेत. तर ऑब्व्हियसली आपली जी संघटना किंवा आपलं जे कार्य आहे हे लोकं पुढे घेऊन जाणार आहेत आणि हेच आपलं भविष्य आहे. आपल्याकडे आत्ता लहान मुलंसुद्धा जोडलेली आहेत, तर हे आपलं भविष्य आणि हे या प्रकारे पुढे घेऊन जाणार आहे. नाही, कार्यक्रम म्हणजे कसं आहे ते आता गेल्या 1 वर्ष अगोदर आपण हा संविधान समता फाउंडेशनची आपण निर्मिती केली आणि संविधान समता फाउंडेशनची निर्मिती करत असताना आपण याच्या अगोदर आपल्याला 10 वर्षाचा आपण आपल्या पाठीशी अनुभव होता, पण तो तात्पुरता होता. पण आपल्याला त्या संविधानाच्या फाउंडेशनला आपण एक नाव देणं आणि आपल्या संस्थेला उभं करणं हे आमच्यापुढे एक मोठं काय म्हणतात ना आव्हान होतं. पण त्या आव्हानाला आम्ही आमचे जेवढे पण आमच्या संविधान समता फाउंडेशनचे जेवढे शिलेदार आहेत ते असे आहेत की आम्ही कुठला तर एखादा निर्णय घेतला तर तो आम्ही अंतिम रूप, आमचा जो काही निर्णय असतो तो आम्ही एकमताने घेऊन आम्ही त्याला अंतिम रूप देतो. आणि आज ही संविधान समता फाउंडेशन जिवंत राहिले आणि हे ना आता येत आहे. आता ह्याचं पहिलंच स्वरूप आहे. आम्ही एक छोटंसं रोपटं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आता मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर आणि त्याला मोठं वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आम्हाला बघायचं आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, ठाणे.